नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, 2026चा विचार जर केला तर आतापर्यंत भरपूर जाहिराती या येऊन गेलेल्या आहे आणि भरपूर जाहिराती या येणार आहे. फक्त तुमचं काम आहे मन स्थिर ठेवून व्यवस्थित अभ्यास करणं. म्हणजे 2026 मध्ये तुम्हाला कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये किंवा तुम्ही एखादी परीक्षा ठरवलेला असेल, एखादी गोल ठरवलेला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला यश हे मिळेल. आज आपण चर्चा करणार आहोत. एक नवीन जाहिरात आलेली आहे, त्या जाहिरातीवरती आपण चर्चाही करणार आहोत. आणि ती जाहिरात आहे कामगार आयुक्तालय, कामगार विभागाची, कामगार भवनची ती जाहिरात आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पदांची जाहिरात आहे, एकूण किती पदांची जाहिरात आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, परीक्षा शुल्क काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलेबस काय आहे, परीक्षा पॅटर्न कसा आहे, याच्यावरती आपण चर्चाही करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सहस्त्र मित्रांना शेअर करा. इथे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र शासन कामगार विभाग आयुक्तालय मुंबई यांची जाहिरात आहे. सरळ सेवा परीक्षा गट क ची 2026 ची जाहिरात आहे. गट क ची काय आहे, जाहिरात आहे सरळ सेवा परीक्षा गट क. आता याच्यामध्ये कोणते कोणते पद आहेत ते पद बघू आपण. एकूण किती पद आहेत? निरीक्षक एकूण 62 पदे आहेत. त्यानंतर लेखापाल एकूण 12 पदे आहेत आणि लघु टंकलेखक एकूण 4 पदे. म्हणजे एकूण 78 पदांची काय आहे, सरळ सेवा जाहिरात आहे. 78 पदांची जाहिरात सविस्तर आलेली आहे. याची पीडीएफ जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. अर्ज करण्यासाठी सुरुवात याची मात्र झालेली आहे 13 मे पासून सुरुवात झालेली आहे. मग अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी असेल तर 11 जून शेवटची तारीख असेल, रात्री 12 वाजेपर्यंत. त्या दिवसापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात. अर्जाची मुदत वाढेल का, लगेच विचारू नका. वेळ असेल तुमच्याकडे, व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. बाकी जी काही महत्वाची माहिती आहे त्याच्यावरतीच आपण चर्चा करू. पीडीएफ भरपूर मोठी आहे, ती संपूर्ण पीडीएफ वरती चर्चा करायला आपण गेलो तर 1 तास सुद्धा आपल्याला अपूर्ण पडेल. म्हणून महत्वाच्या गोष्टींवरतीच आपल्याला चर्चाही करायची आहे. आणि त्यानंतर आरक्षण वगैरे रिझर्वेशन काय आहे ते तुम्ही तुमच्या याच्यामध्ये वाचू शकता. पीडीएफ तुम्हाला मी टेलिग्राम वरती अवेलेबल करून दिलेले आहे. एज किंवा वयाचा विचार केला तर सर्वसाधारण वय बघा, सर्वसाधारण कमीत कमी 19 वय पाहिजे असतं. ओपन साठी 38, कॅटेगरीसाठी 43 आणि बाकी जे माजी सैनिक आहे, दिव्यांग वगैरे आहे त्यांच्यासाठी 45. हे वयाचा हा क्रायटेरिया जवळपास 99% परीक्षांसाठी सेम क्रायटेरिया आहे. इथे पण तेच दाखवलेलं आहे. खेळाडू वगैरे इथे व्यवस्थित तुम्ही वाचू शकतात, बघू शकतात. बाकी काही महत्वाच्या घटकांवरती आपल्याला चर्चा करायची ते म्हणजे एज्युकेशन, म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आहे, काय काय एज्युकेशन लागणार आहे तिन्ही पदांसाठी. आणि आता बघा शैक्षणिक पात्रता, त्याच्यामध्ये निरीक्षक पदांसाठी काय काय आहे ते आपण बघू. निरीक्षक पदांसाठी फक्त पदवी पाहिजे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तुमची काय पाहिजे, पूर्ण पाहिजे. अपियर चालणार नाही, वायसीएम सुद्धा चालेल. त्यानंतर लेखापाल गट क साठी काय काय पाहिजे बघा, इथे सुद्धा पदवी पूर्ण पाहिजे आणि पदवी सोबत काय पाहिजे तर लेखा क्षेत्रात मध्ये काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. म्हणजे इथे पदवी प्लस अनुभव. आणि त्यानंतर टंकलेखक जे आहे यांच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की टायपिंग ही मस्ट असेल, म्हणजे असेल. इथे सुद्धा डिग्री तुमच्याकडे पूर्ण पाहिजे, ग्रॅज्युएशन. आणि ते पूर्ण असल्यानंतर तुमच्याकडे काय पाहिजे तर लघु टंकलेखक टायपिंगचा तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे, अनुभव पाहिजे. इंग्रजी मराठी लघुलेखन 60 शब्द प्रति मिनिट या आर्यतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. आणि मराठी टंकलेखाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट या आर्यतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. माझ्याकडून एक चूक झालेली आहे ती बघा. इथे आपण लेखापाल बघितलं तर लेखापालामध्ये मी तुम्हाला एनी डिग्री सांगली, इथे एनी डिग्री नाही तर इथे वाणिज्य म्हणजे कॉमर्स शाखेची पदवी तुमच्याकडे पाहिजे. कॉमर्स फक्त त्यांनाच भरता येईल, बाकीच्यांना भरता येणार नाही. इथे तुम्हाला समजलं निरीक्षक साठी काय एज्युकेशन पाहिजे, लेखापाल साठी काय पाहिजे, टंकलेखक साठी काय एज्युकेशन पाहिजे तुम्हाला समजलेलं आहे की शैक्षणिक पात्रता काय काय पाहिजे. आता तुम्हाला कळालं असेल कोणत्या पदासाठी तुम्ही बसू शकतात, कोणत्या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येईल. तुम्ही तिन्ही पदात जर बसत असणार तर तिन्ही पदांसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल. तिन्ही पदांसाठी तुम्हाला 1,000 रुपये वेगळे भरावे लागतील. ते रिफंडेबल राहणार नाही, हे लक्षात इथे ठेवायचे आहे. तुम्ही 2 पदांमध्ये बसत असणार तर दोन्ही पदांमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता. या ठिकाणी बघा परीक्षेचे टप्पे कसे आहेत ते. एकच परीक्षा, कारण की सरळ सेवा परीक्षा आहे. एक परीक्षा द्या आणि तुमचं सिलेक्शन करून घ्या, बस. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही निरीक्षक, लेखापाल, लघु टंकलेखक. सरळ सेवा परीक्षा आहे, 200 गुणांची ही परीक्षा आहे. 100 प्रश्न आणि 200 गुण. एकच
या ठिकाणी परीक्षा सीबीटी बेस्ड परीक्षा होणार आहे, ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट. आणि टीसीएस कंपनी ही काय घेणार आहे, परीक्षा घेणार आहे, टीसीएस कंपनी. बाकी काही महत्वाच्या गोष्टींवरती आपण आणखी लक्ष केंद्रित करू, ज्या ज्या आपल्या परीक्षेसाठी गरजेच्या आहे आणि अभ्यासासाठी गरजेच्या आहे त्या गोष्टींवरती आपलं लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता बघितली आपण, परीक्षा कशी होणार आहे ते बघितलेलं आहे. आता आपल्याला सिलेबस पण बघणं गरजेचं आहे की नेमका सिलेबस कसा असेल तेही आपल्याला बघणं आवश्यक आहे. या ठिकाणी बघा, परीक्षा शुल्काचा विचार केला तर कॉमन काही गोष्टी असतात. 1000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी, 900 रुपये म्हणजे तब्बल 10% डिस्काउंट, फार मोठा डिस्काउंट असतो हा. परीक्षा शुल्क ना परतावा, नॉन रिफंडेबल आहे, पण इथे लक्षात तुम्ही ठेवणं आवश्यक आहे. परत ते पैसे मिळणार नाही, तर तुम्ही फोन करणार सर मग ते पैसे मला परत पाहिजे, तर त्याच्यासाठी मी काय करू, मिळत नाही ते. परीक्षेचे टप्पे बघा, सिलेबस पण इथे दाखवलेला आहे. सामान्य क्षमता चाचणी म्हणजे सगळ्यांना सोडवतील अशी ही सामान्य क्षमता चाचणी असते. 100 प्रश्न, 200 गुण, पदवी दर्जा दिलेला आहे. जे प्रश्न आहे माध्यम मराठी आणि इंग्लिश माध्यम आहे. 2 तासाचा कालावधी आहे, 2 तासामध्ये पेपर सोडवायचा आहे. आणि एमसीक्यू बेस्ड पेपर आहे. एमसीक्यू म्हणजे ऑप्शन आहे, त्यानुसार तुम्हाला सोडवायचा आहे. इथे जर आपण विषय बघितलं तर मराठी भाषा, इंग्रजी भाषा म्हणजे मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान मध्ये बघा, इतिहास, भूगोल, भारतीय राज्य अर्थव्यवस्था, भारतीय अर्थ व्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित पण आहे. हे सगळे आहे याच्यामध्ये. 30 प्रश्न, 30 गुण, 30 गुण, 30 गुण, 30 गुण म्हणजे 15, 30 म्हणजे 60 प्रश्न. किती? 60 प्रश्न. आणि जे टेक्निकल आहे, कामगाराशी निगडीत टेक्निकल आहे, त्या टेक्निकलचे 40 प्रश्न म्हणजे 40 आणि 60 एकूण 100 प्रश्न याच्यामध्ये झालेले आहे. हे ते काही अधिनियम वगैरे, अधिनियम, विविध कामगार कायदे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियम, कल्याण अधिनियम 1891 व महाराष्ट्र वगैरे, हे ते श्रमजीवी कामगार, हे अधिनियम तिथे दिलेला आहे. याचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी करायचा आपल्याला आहे. म्हणजे तुम्हाला समजलेलं असेल की पात्रता काय काय आहे, एज्युकेशन काय काय आहे, सिलेबस काय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे सर्व संवर्ग निहायसाठी एकत्रित गुणवत्ता क्रमानुसार यादी मेरिट लिस्ट लावण्यात येईल. बाकी इथे भरपूर जी काही महत्वाची माहिती आहे आणखी ती तुम्ही वाचू शकतात. परंतु एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा जाहिरातीच्या दृष्टिकोनातून महत्वाची माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड ही केलेली आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, भरपूर जाहिराती चालू असतात, भरपूर विद्यार्थी अभ्यासही करत असतात, परंतु योग्य मार्गदर्शन हे फार आवश्यक आहे. त्याशिवाय यश मिळणं फार कठीण असतं, फार म्हणजे फार. आणि तुमच्यासाठी आपण स्पेशल सरळ सेवा एमपीएससीच्या बॅचेस ह्या स्पेशल सुरू केलेल्या आहे. ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस असतात. हा आपला क्रमांक आहे 8855939925. ह्या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ह्या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डिंग लेक्चर, संपूर्ण नोट्स, टेस्ट पेपर या सगळ्या गोष्टी मिळतील, सगळ्या गोष्टी, आणि तेही महाराष्ट्रातील सर्वात कमी फी भरून. त्यामुळे लगेच तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थांबू आपण. धन्यवाद. थँक्यू.